नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील लहान मुलांसाठी मोफत टुडिको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गरजू बालकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरामार्फत मुलांमध्ये असलेल्या हृदयविकाराचे लवकर निदान करून आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुडजडे यांच्या विशेष प्रयत्नानं हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी भेट दिली. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी, निर्माते दिग्दर्शक मंगेश देसाई, अभिनेता दिगंबर नाईक, पुरुषोत्तम वायाळ, शिवसेनेचे दत्ता फसले तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व स्टाफचा सन्मान करण्यात आला. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लहान मुलं व त्यांचे पालक उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त 2 दिवसानंतर पुण्यतिथी आहे, पण आज आपण हा सगळ्या कार्यक्रमासाठी आलात त्यासाठी सगळ्या पत्रकारांना सगळ्यात धन्यवाद देतो. जोशी काका आहेत, मंगेशजी चिवटे साहेब आहेत, शशिकांत जाधव आहेत, बरेच मान्यवर आहेत. ठाण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय मदत कक्षाचं नाव खूप आहे आणि वैद्यकीय मदत कक्ष कुठचाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थ बुद्धीने काम करतात. तर कसं असतं की जे संस्कार आपल्याकडे येतात ते पुढे जात असतात. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे संस्कार आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर झाले, त्यांचे संस्कार तसेच पुढे आले आणि मंगेशजी चिवटे आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणा किंवा काय. तर मला कौतुकाची गोष्ट ही वाटते की भारत सोडा, महाराष्ट्र सोडा, काश्मीर पर्यंत हे लोक जाऊन पोहोचले, रक्तदान शिबिर केलं आणि तिकडचे लोक म्हणजे संपूर्ण भारतात कौतुकाने बघणारे, काश्मीर असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक, कौतुकाने ज्या व्यक्तीकडे बघतात त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब. कारण त्यांच्या कामाचं हे श्रेय आहे. काही लोक नुसते तोंडाने वाफा घालवतात पण ते करून दाखवतात आणि त्या आपल्या पुण्यतिथीच्या माध्यमातून इथे आम्हाला बोलवलं याबद्दल मी खूप धन्यवाद देतो. कारण हे फार पुण्याचं काम आहे. सगळ्या लहान लहान मुलांना त्यांची टुडी एक करून हृदयाची शस्त्रक्रिया होणार, कोणाच्या हृदयात होल आहे काय आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर युपी पासून लोक आली आणि हे काम केवळ त्याचं कौतुक व्हावं म्हणून करत नाही तर मनापासून करतात. म्हणून त्यांना आरोग्य दूत असंही म्हणतात मंगेशजीला. हे फार मोठं काम आहे आणि या सगळ्या मोठ्या कामाला सगळ्यांचाच हातभार असतो. म्हणजे कोणी असं म्हणत नाही साधी राणी उच्च विचार सारणी. म्हणजे ज्यांनी आयुष्य अख्खं वयाची 80 वर्ष शिवसेनेसाठी घालवली त्यांच्या चेहऱ्यावर पण असं कुठे असं वाटत नाही की मी केलंय. आणि मला वाटतं की हे श्रेय शिंदे साहेब पण आमचे तसेच आहेत. साधी राणी उच्च विचार सारणी, डॉक्टर असतील, प्रत्येकाने कर्तृत्वाने करून दाखवलंय आणि ह्याच्यात आमचा एक खारीचा वाटा आम्हाला इथे यायला मिळाला. त्याबद्दल मी खूप धन्यवाद देतो आणि यांच्या हातून अशीच उत्तरोत्तर अशी कामं होत राहावी, आयुष्यभर होत राहावी, लोकांना त्याचा लाभ मिळावा आणि सगळे निरोगी जे आहेत, सगळे जे ज्यांना काही एखादा आजार असेल ते सगळ्यांना निरोगी आयुष्य मिळू दे ही परमेश्वराकडे प्रार्थना. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या विशेष प्रयत्नाने ठाण्यातील रहेजा सेवा रस्ता येथे वागळे पोलीस स्टेशन अंतर्गत रहेजा पोलीस चौकी बीट क्रमांक 4 ची पुनर्बांधणी करण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
रहेजा पोलीस चौकी बीट क्रमांक 4 ची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती। हीच बाब लक्षात घेत त्याची पुनर्बांधणी करण्यात आली। तसेच माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून ठाण्यातील रहेजा गार्डन येथे अत्यंत सुंदर, आकर्षक आणि पर्यावरणपूरक हॅपी स्ट्रीट नागरिकांसाठी खुलं करण्यात आलाय। याचाही शुभारंभ शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी वागळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, लक्ष्मण कदम, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी जिम्नॅस्टिकचे विशेष सादरीकरण करण्यात आले। अभिनव उपक्रमात निसर्ग संवर्धन, पर्यावरण जागृती, आरोग्यदायी जीवनशैली आणि विरंगुळा याचा एक अद्भुत संगम पाहायला मिळत आहे। हॅपी स्ट्रीट हा ठाणेकरांसाठी केवळ विरंगुळ्याचं नव्हे तर आरोग्य, सामाजिक संवाद, पर्यावरण स्नेही जीवनशैली आणि सुरक्षिततेचा मिलाप असलेला एक प्रेरणादायी उपक्रम आहे। सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणांना निसर्गाच्या सानिध्याचा अनुभव मिळेल, तर संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन मनमोकळ्या गप्पा मारू शकतील। माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या अथक प्रयत्नाने सुंदर असे हॅपी स्ट्रीट तयार झाल्याबद्दल शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांनी विशेष कौतुक केलंय। तर ठाणेकर जनतेसाठी ही हॅपी स्ट्रीट एक अमूल्य भेट ठरत आहे, अशी देखील भावना फाटक यांनी व्यक्त केली। खास करून विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांचं मनापासून मी स्वागत करतो। या विभागामध्ये 19 प्रभागामध्ये या सुशोभीकरणाचा कामाचा शुभारंभ झाला, उद्घाटन झालं। सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वच नगरसेवक काम करत असताना एवढं सुंदर पोलीस चौकी असेल, ओपन जिम असेल, गार्डन असेल, लहान मुलांसाठी जे जिम्नॅशियम असेल, बरेच उपक्रम या गार्डनच्या मध्ये, या विभागामध्ये, या प्रभागामध्ये, या लाईनमध्ये त्यांनी आज केलेले आहेत आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते आणि आमचे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झालेलं आहे। मी त्याचं खास करून दोघांचं अभिनंदन करत असताना खास करून हे रहेजाला आपण ते साऊंड बॅरिंग सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांना कमिटमेंट होती, ती पण आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विकास रेपाळे, नम्रता भोसले यांनी पूर्ण केल्याबद्दल त्यांचं पण मनापासून धन्यवाद। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे यांची निवड करण्यात आली, तर प्रदेशाध्यक्षपदी भिवंडी महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते विकास निकम यांची फेरनिवड करण्यात आली। रिपाई एकतावादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा रविवारी ठाण्यात पार पडली। या सभेस राहुल मुन, डॉक्टर भार्गव, भैयासाहेब इंदिसे, जितेंद्र कुमार इंदिसे यांच्यासह देशभरातील प्रतिनिधी उपस्थित होते। रिपाई एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला असल्याने दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष दौलत राम यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडलाय। त्या सर्वांनीच एकमताने मंजुरी दिली, तर प्रदेशाध्यक्ष पदासाठी अहिल्यानगरचे अध्यक्ष गौतम विखे यांनी विकास निकम यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। या प्रस्तावासही राज्यातील कार्यकर्त्यांनी एकमताने मान्यता दिली। या निवडीनंतर बोलताना नानासाहेब इंदिसे म्हणाले की संविधानिक पद्धतीने आपली राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे। शिव फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिपाई एकतावादी गेले अनेक वर्ष काम करते। आता संविधानाची लढाई पक्ष लढणारे ईव्हीएम पॅनल पद्धती या लोकशाहीसाठी मारक आहेत। लोकशाहीमध्ये मतदाराला आपले मत कुठे गेले आहे हे समजलंच पाहिजे, मात्र तसं होत नाही। पॅनल पद्धती राबवून संविधानानं दिलेल्या एक निवडणूक एक मत या तत्वाला हरताळ फासून प्रस्थापित स्वतःची पोळी भाजून घेत आहेत, म्हणूनच आम्ही त्यास विरोध करीत आहोत असं सांगितलंय। तर येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाई एकतावादी मोठ्या ताकदीने उतरणार आहे। सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहे। समविचारी पक्षांसोबत तसेच स्वबळावर रिपाई एकतावादी निवडणूक लढवेल असं नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांनी सांगितले। पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाची देशाची कार्यकर्त्यांची आज सभा आहे। या सभेमध्ये माझा कार्यकाळ संपलेला होता, म्हणून मी 11/8 रोजी
अर्ज भरला होता निवडणूक म्हणजे अध्यक्षपदासाठी, तर माझा एकट्याचाच अर्ज असल्या कारणानं मला बिनविरोध कार्यकर्त्यांनी घोषित केला आहे, निवडून दिलेला आहे निवडणूक अधिकाऱ्यानं. निवडणूक अधिकारी माझे मनोहर ओगले साहेब आहेत, त्यांच्याकडे मी अर्ज केला होता. आज त्यांनी बिनविरोध माझी घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे देशाचे उपाध्यक्ष दौलतरामजी दिल्ली हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पंजाबमधले ते आमचे बांधव उपस्थित आहेत. बेंगलोरमधले हे आहेत, आग्राचे अलेक्स, आग्रामधले हे आहेत बुरा, आपले हे आपका नाम बोलो ना, महाराष्ट्र के ये लोग आए हैं. ये बनते जी हमारे पुराने अपने कार्यकर्ता थे, नेतागण थे, अभी वो यहाँ पर आए हैं. आगरा से अपना इंदौर से मोहन वाकोड़े जी आए हैं, यानी देश से बहुत से लोग आए हैं इधर, नेतागण आए हैं. आज चुनाव हो गया है आगे के लिए. और इसी चुनाव के अंदर ऐसी कि भाई अपना महाराष्ट्र प्रदेश की मुदत 2 महीने ही थी, तो ये 2 महीने के लिए वो फिर चुनाव करना, इसीलिए उसका भी आज चुनाव करवा. अब विकास निगम जी का फॉर्म अकेले का आया था, उनका बिनविरोध चुनाव आज महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष करके हो गया. आज मला संपू द्या, माझी कार्यकारिणी बैठक होऊ द्या, त्याच्यानंतर हा निर्णय घेऊ. तुम्ही प्रभाग कमी करावा अशी मागणी केली होती, पण 4 भेट घेणार आहोत. त्यांनी मान्य सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला आहे की प्रभाग रचनेचा अधिकार हा याला असतो, सरकारला, महाराष्ट्र सरकारला आहे, म्हणून त्याच्यात काही बदल करता येणार नाही. पण आपली मागणी जी आहे की प्रभाग रचनाबद्दल नव्हती की अनुसूचित जातीचे 5 म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे 2011च्या नंतर, म्हणजे आज 25 आलेलं आहे. तर लोकसंख्या वाढल्यामुळे प्रभागामध्ये प्रत्येक महानगरपालिकेत कमीत कमी 5 अनुसूचित जातीचे लोक वाढवावे. तसेच प्रभाग रचना करताना प्रभाग वाढवा, म्हणजे आमचं म्हणणं होतं की प्रभाग वाढवा, लोकसंख्या वाढली म्हणून प्रभाग वाढला, ही मागणी आहे, दुसरी मागणी नव्हती आमची. तर या विषयी आताच मला बोलणं उचित होणार नाही, त्यानंतर मी सविस्तर बोलेल या विषयावर. राहुल गांधीजीने घेतलेला निर्णय उचित आहे असं पवार साहेब म्हणतात, मी नाही म्हणत. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.